नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव प्रकाशन पुणेमध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत समग्र बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकाच्या 9व्या आवृत्तीची वैशिष्ट्ये। विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच आपली समग्र बुद्धिमत्ता चाचणीची 9वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे आणि हे पुस्तक आपण का वाचायचं, आता आयोगाचा ट्रेंड काय आहे, कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात आणि या पुस्तकाचं आपण आयोगाच्या पॅटर्नच्या धर्तीवर अगदी तंतोतंत अशी रचना कशी केलेली आहे याची आपण माहिती आज घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, समग्र बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकाचं प्रमुख विभाजन हे वर्बल आणि नॉन वर्बल रिझनिंगमध्ये करण्यात आलेलं आहे। वर्बल म्हणजे काय की जिथे आकृत्यांचा फार संबंध नसेल आणि डायरेक्ट प्रश्न असतील त्याला आपण वर्बल रिझनिंग म्हणतो, शाब्दिक बुद्धिमत्ता चाचणी। आणि नॉन वर्बल रिझनिंग म्हणजे जिथे आकृत्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात त्याला आपण नॉन वर्बल रिझनिंग म्हणतो। आता आयोगाचा जर पॅटर्न पाहिला तर जवळपास 70 ते 75% प्रश्न हे वर्बल रिझनिंगवरती आयोगाकडून विचारण्यात येतात आणि साधारणतः 20 ते 25% प्रश्न हे नॉन वर्बल रिझनिंगवरती विचारण्यात येतात। आपण मागच्या प्रश्नपत्रिकांचं जर अवलोकन केलं तर आपल्याला ते आढळेल। आता इथे या पुस्तकामध्ये आपण या दोन्ही बाबींचा विचार करून त्याच प्रकारे 4000 प्लस उदाहरणांचा यामध्ये समावेश केलेला आहे दोन्ही भागावरती आणि या 4000 प्रश्नांची स्पष्टीकरणांसह उत्तरे देखील आपण दिलेली आहेत। नॅशनल लेवलचे प्रश्न असतील किंवा स्टेट लेवलचे दोन्हींचा यामध्ये आपण विचार केलेला आहे। या पुस्तकाची विभागणी एकूण 3 भागामध्ये आणि 40 घटकामध्ये टॉपिकमध्ये करण्यात आलेली आहे। हे झाले त्याचे 2 प्रमुख पार्ट्स, वर्बल आणि नॉन वर्बल। यांची विभागणी कोणत्या 3 भागामध्ये आहे ते आपण पाहूया। पहा, पहिला भाग आहे शाब्दिक बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य बौद्धिक क्षमता म्हणजेच वर्बल रिझनिंग जनरल मेंटल ॲबिलिटी। यामध्ये आपण एकूण 15 टॉपिक्स घेतलेले आहेत। या 15 टॉपिकमध्ये आपलं श्रेणी, सहसंबंध, सांकेतिक भाषा, कूटप्रश्न, त्यानंतर नातेसंबंध, डायरेक्शन आणि डिस्टन्स सेन्स टेस्ट अशा प्रकारचे टॉपिक्स आपण इन्क्लूड केलेले आहेत की ते जनरल रिझनिंगमध्ये येतात। त्यानंतर दुसरा भाग आहे वर्बल रिझनिंग लॉजिकल रिझनिंग म्हणजे तर्कक्षमता। आता MPSCच्या प्रश्नपत्रिकांचा जर आपण पॅटर्न पाहिला तर दरवर्षी 15 ते 20% प्रश्न आता या तर्कक्षमतेवर विचारण्यात येत आहेत। 2017-18 पर्यंत या तर्कक्षमतेवर एखादा प्रश्न असायचा, परंतु आत्ता 10 पैकी 2-3 प्रश्न यावर विचारण्यात येतात। जसं निष्कर्ष आणि अनुमान असेल किंवा युक्तिवादावर प्रश्न विचारण्यात येतात किंवा ॲझम्पशन्स गृहीतकावर प्रश्न विचारण्यात येतात। म्हणून यामध्ये आपण 11 घटक हे याचे घेतलेले आहेत। खरे खोटे बोलणारा वगैरे आता आयोगाचा एक प्रसिद्ध प्रश्न प्रकार आहे, तो पण टॉपिक आपण इथे इन्क्लूड केलेला आहे। त्यानंतर तिसरा भाग आपला आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अशाब्दिक बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे नॉन वर्बल रिझनिंग, म्हणजे जिथे आकृत्यांवर आधारित प्रश्न येतात। जसं आकृत्यांची श्रेणी पूर्ण करणे, वेगळी आकृती ओळखणे, त्यानंतर घन व फासा क्यूब अँड डायस यावरती येणारे प्रश्न, त्यानंतर आकृत्यांची संख्या मोजणे। आता पेपर फोल्डिंग आणि पेपर कटिंग हा एक आयोगाचा एक प्रसिद्ध प्रश्न प्रकार आहे। तर असे जे जे नॉन वर्बलचे टॉपिक्स आहेत असे 14 टॉपिक आपण या पार्टमध्ये इन्क्लूड केलेले आहेत, जेणेकरून आपला नॉन वर्बलचा पण प्रश्न जाऊ नये। म्हणजे 25% वेटेज आयोगाच्या प्रश्नांचं इथे आहे, साधारणतः 15% वेटेज हा इथे आहे आणि उरलेला 60% वेटेज हे जनरल मेंटल ॲबिलिटीवरती आहे। म्हणून हे तिन्ही विभाग आपण वेगवेगळे करून दिलेले आहेत जेणेकरून अभ्यास करायला सोपं जाईल। त्यानंतर या पुस्तकाची आणखी कोणती वैशिष्ट्ये ते आपण पाहूया। या पुस्तकाची जी रचना आहे त्यातल्या प्रत्येक टॉपिकची रचना ही आपण अत्यंत सुटसुटीत आणि सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने आणि आयोगाच्या नवीन पॅटर्नचा विचार करून केलेली आहे। कशी रचना केलेली आहे तर पहिला प्रत्येक टॉपिकमध्ये पहिला आपण पाठ घेतो, सुरुवातीला त्या घटकातील सर्व संकल्पनांचा उहापोह म्हणजे जे बेसिक कॉन्सेप्ट असतात प्रत्येक टॉपिकचे की डायरेक्शनमध्ये डायरेक्शन्स कशा पाहायच्या, लक्षात कसं ठेवायचं, बैठक व्यवस्थेमध्ये त्रिकोण वर्तुळाकार रचना कशी करायची, नातेसंबंधामध्ये आकृती कशी काढायची, कूटप्रश्नामध्ये टेबल कसा तयार करायचा, श्रेणीमध्ये प्रत्येक श्रेणी जी आहे त्याचा संबंध कसा लावायचा, हे सर्व जे बेसिक कॉन्सेप्ट असतात ते बेसिक कॉन्सेप्ट आपण सुरुवातीला देतो।
नॉन व्हर्बलमध्ये देखील मिरर इमेज, वॉटर इमेज किंवा क्यूब अँड डायस यावरचे प्रश्न काढण्यासाठीचे हिंट्स कोणते आहेत, सोपं त्याचं एक 10 सेकंदामध्ये उत्तर कसं काढायचं हिंट्स वापरून, हे असे बेसिक कॉन्सेप्ट आपण सुरुवातीला दिलेले आहेत. त्यानंतर बहुविध प्रकारची नमुना उदाहरणे म्हणजे सोडवलेले उदाहरणे दिलेले आहेत. म्हणजे अगोदर बेसिक कॉन्सेप्ट आणि त्या कॉन्सेप्टवर आधारित सॉल्व्ड एक्झाम्पल्स आपण त्याखाली देतो. प्रत्येक प्रकारचे वेगवेगळे उदाहरणं आपण त्याखाली दिलेले आहेत. त्यानंतर आपण सोडवलेली उदाहरणं झाले की लगेच स्वाध्याय घेतलेला आहे. स्वाध्यायामध्ये तुम्ही जे आता उदाहरणं सोडवलेले आहेत त्या धर्तीवर आपण काही उदाहरणं इथं घेतलेली आहेत, जेणेकरून तुम्हाला इथेच त्याचा सराव करता यावा. आणि त्या स्वाध्यायातील उदाहरणांचे स्पष्टीकरणासह उत्तरे आपण दिलेली आहेत. म्हणजे तुम्हाला प्रश्न नाही आला तर तुम्ही तिथे स्पष्टीकरण देखील पाहू शकता. त्यानंतर तिसरा आपला त्यामध्ये रचना येते ती म्हणजे शेवटी त्या उपघटकावर आधारित सराव प्रश्न आपण दिलेले आहे. म्हणजे मागच्या 8व्या आवृत्तीमध्ये आपण ते इन्क्लूड केलेले नव्हते, या आवृत्तीमध्ये आपण हा बदल केलेला आहे की काही विद्यार्थ्यांचे मला रिप्लाय आले की सर आम्हाला असं वन स्टॉप सोल्युशन रिझनिंगचं पुस्तक पाहिजे की जिथे आम्हाला स्वाध्यायातले प्रश्न सोडून तिथेच सराव करता यावं, जेणेकरून दुसऱ्या कोणत्याच पुस्तकाची गरज पडणार नाही. मग ही बाब विचारात घेऊन मी तिथे त्या प्रत्येक उपघटकावर आधारित सराव प्रश्न दिलेले आहेत आणि त्याची खाली आन्सर की सुद्धा दिलेली आहेत. आणि 7-8 टॉपिकमध्ये आपण आणखीन सराव करता यावा म्हणून QR कोडच्या स्वरूपात अतिरिक्त प्रश्न देखील दिलेले आहेत. अशी आपली 3-in-1 प्रकारची रचना आहे, जेणेकरून तुम्हाला कुठेही दुसरीकडे वाचायची गरज पडणार नाही. पुढे पाहू. आता प्रत्येक टॉपिकमध्ये आपण बेसिक कॉन्सेप्टमध्ये सांगितल्याप्रमाणे शॉर्ट टेक्निक्स, हिंट्स, टॅक्टिक्स दिलेले आहेत, जेणेकरून आयोगाचा जो वेळ असतो 36 ते 40 सेकंद त्याच्यामध्ये आपल्याला 36 सेकंदामध्ये उत्तर कसं काढता येईल याच्यावर आपण जास्तीत जास्त भर दिलेला आहे. आता 2013 ते 2023 या 10-11 वर्षामध्ये जे आयोगाकडून MPSC कडून UPSC कडून जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर यातले आपण 70 ते 80% प्रश्न आपल्या पुस्तकात घेतलेले आहे. उद्देश हा आहे की मागच्या प्रश्नाचा सराव करून पुढे तसे जे प्रश्न येणार आहेत ते आपल्याला 100% यावेत. आता चालू घडामोडीप्रमाणे आयोगाचे बुद्धिमत्ता आणि गणितामध्ये प्रश्न काही रिपीट होत नाही जसेच्या तसे, परंतु 90-95% प्रश्नांचा पॅटर्न हा सेम असतो, फक्त आकडेवारी बदलते. म्हणून आपल्या पुस्तकातल्या उदाहरणांचा जर आपण सराव केला तर तशा प्रकारचं दुसरं उदाहरण आलं की तुम्हाला 100% ते येणार, खात्रीशीर येणार. म्हणून आपण MPSC आणि UPSCच्या 10-11 वर्षातील प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. आत्ता 2021-22 पासून TCS आणि IBPS कडून आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याच परीक्षा घेतल्या जात आहेत. म्हणून आपण काय केलेले की TCS आणि IBPS मध्ये मागच्या 2-3 वर्षामध्ये जे प्रश्न आलेले आहेत तर ते नो डाऊट हे बँकिंगच्या लेवलचेच आहेत, बँकिंगच्याच धर्तीवर त्यांचं समावेश केलेला आहे. कारण IBPS हे स्पेशल बँकिंगच्या परीक्षा घेतं आणि म्हणून तशा प्रकारचे प्रश्न आणि 2 वर्षात आलेले प्रश्न देखील आपण आत्ताच्या 9व्या आवृत्तीमध्ये समाविष्ट केलेले आहेत. म्हणजे TCS आणि IBPSला तर तुम्हाला दुसरं काहीच वाचायची गरज पडणार नाही. आणि शिवाय MPSC आणि UPSC मध्ये देखील तसेच प्रश्न प्रकार दरवर्षी आयोगाकडून विचारले जातात. याशिवाय स्टाफ सिलेक्शन कमिशनचे जे प्रश्न आहेत ते देखील आपण मराठीमध्ये करून दिलेले आहेत, जेणेकरून त्याचाही आपल्याला सराव करता यावा. तर असे प्रश्न यामध्ये आपण 300 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका या परीक्षा मंडळांच्या आपण इन्क्लूड केलेले आहेत. या व्यतिरिक्त या पुस्तकामधले 70 ते 80% प्रश्न हे फक्त याच नाही तर वेगवेगळ्या दुसऱ्याही परीक्षा असतील काही तर त्यातले आपण इन्क्लूड केलेले आहेत, जेणेकरून आपल्याला अस्सल सराव करता यावा. आणि दरवर्षी आयोगाकडून एखादा दुसरा प्रश्न हा यांच्या व्यतिरिक्त विचारला जातो. बाकी या 40 टॉपिकच्या बाहेर आयोगाकडून पाठीमागे 10 वर्षात प्रश्न विचारलेले नाही आहेत. त्यामुळे या 40 टॉपिकचा जर तुम्ही अस्सल सराव केला तर तुमचे 95% पर्यंत प्रश्न बरोबर येऊ शकतात. आणि बुद्धिमत्ता चाचणी हा गणित आणि बुद्धिमत्ता एकमेव असे विषय आहेत की ज्यांच्यामध्ये हमखास आपल्याला मार्क्स मिळण्याची गॅरंटी असते. इतर विषयामध्ये आपल्याला तो प्रश्न वाचलेलाच असेल का नाही याची खात्री नसते, पण इथं तुम्हाला 100% उत्तर येऊ शकतं. त्यानंतर हे जे बुद्धिमत्ता चाचणीची 9वी आवृत्ती आपण आता प्रकाशित केली, अशाच प्रकारची 3री आवृत्ती समग्र अंकगणित या पुस्तकाची 3री आवृत्ती देखील आपली मार्केटमध्ये अवेलेबल आहे. जानेवारी 2023 मध्ये आपण ती प्रकाशित केली होती आणि या पुस्तकामध्ये देखील 26 टॉपिकचा आपण समावेश केलेला आहे. याच्यामध्ये अंकगणित, भूमिती आणि आजकाल सांख्यिकीवर देखील पूर्व आणि मुख्य परीक्षेला बरेचसे प्रश्न येत आहेत, जसे टॅब्युलेशन वगैरे आहे किंवा आलेखावरचे प्रश्न, डेटा इंटरप्रिटेशन ज्याला आपण म्हणतो.
तर असे 26 टॉपिक आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. हे सुद्धा तुम्हाला अंकगणितासाठी वन स्टॉप सोल्युशन ठरेल. तर या दोन्ही पुस्तकांचं जे इंडेक्स आणि सॅम्पल कॉपी आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तुम्ही ते पुस्तक पाहू शकता आणि विश्वास ठेवून ते पुस्तक एकदा तुम्ही चाळा आणि नंतर तुम्हाला कळेल की आपल्याला याच्या व्यतिरिक्त कोणतंही वापरण्याची गरज पडणार नाही. म्हणजे 5-7 पुस्तके वाचण्यापेक्षा आणि वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही खात्रीशीर हे पुस्तक वाचा आणि वाचल्यानंतर आयोगाचा जो पॅटर्न आहे त्यावर आधारित आहेत का नाही, आपल्या परीक्षेमध्ये किती प्रश्न येतात ते तुम्हाला कळेल. आपलं टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनल देखील आहे. टेलिग्राम चॅनलचं QR कोड इथे वरती दिलेला आहे. तुम्ही तो स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. इथे खाली यूट्यूबचं QR कोड दिलेला आहे, तर तो QR कोड पण स्कॅन करून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील. हे तर वैशिष्ट्यांचे आहेत. त्या टॉपिकमध्ये आपण जे डायरेक्ट प्रत्यक्ष अध्यापन केलेलं आहे त्या टॉपिक्सचे जे सब टॉपिक्स घेतलेले आहेत तर त्यांचे देखील व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहेत. आणि टेलिग्राम चॅनलवरती आपण डेली करंट अफेअर्स किंवा इतर विषयांचं किंवा एखादी जाहिरात वगैरे आलेली असेल, निकाल लागलेला असेल, त्याचे अपडेट आपण डेली टाकतो, तर त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. या व्यतिरिक्त आपलं अभिनव स्टडी फोरम नावाचा ॲप आहे, तो डाउनलोड करा. त्यावरती भरपूर मटेरियल तुम्हाला उपलब्ध होईल. आपलं व्हॉट्सॲप नंबर देखील आहे. तुम्हाला काही पुस्तकांविषयी काही विचारायचं असेल किंवा नवीन पुस्तक कधी येणार आहे याचं काही विचारणा करायची असेल, काही तुमच्या पुस्तकातल्या शंका, एखादी चूक उणीव होऊ शकते त्याच्याविषयी काही तुमचं म्हणणं असेल, डाऊट असेल, तर ते या नंबरवरती व्हॉट्सॲप करा. त्याचं सोल्युशन नक्की केलं जाईल. तर आगामी ज्या तुमच्या परीक्षा आहेत तर त्या सर्व परीक्षांसाठी बुद्धिमत्ता आणि गणितच्या या दोन्ही पुस्तकांचा तुम्ही लाभ घ्यावा. आणि तुमचं काही फीडबॅक असतील, फॉलोअप असेल तर तेही आमच्यापर्यंत कळवा. आगामी ज्या परीक्षा होणार आहेत त्याच्यासाठी अस्सल सराव करा, भरपूर सराव करा आणि जास्तीत जास्त गुण संपादन करा. आगामी सर्व परीक्षांसाठी तुम्हाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच.